महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील व सक्रिय आहेत, परंतु सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर जिल्हाधिकारी यांचे या सर्व प्रकरणाकडे दुर्लक्ष का करीत आहेत? तसेच बार्शी तालुक्यातील बार्शी तहसील कार्यालयातून वारस नोंदीचे दस्तावेज कायमस्वरूपी गहाळ होतात आणि तलाठ्यावर गुन्हाही दाखल केला जातो आणि 7/12 उतार्यावर वारस नोंद अद्यावत करीत नाहीत, म्हणून जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करा म्हणून उपोषण करावे लागत आहे. जिल्हाधिकारी जाणून बुजून बार्शी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना या प्रकरणात पाठीशी तरी घालत नाहीत ना, असा सवाल माने यांनी आपल्या उपोषणामध्ये केला आहे. नमस्कार, मी संजीव कुमार राजाभाऊ माने, राहणार पुणे. मी आज इथं उपोषणासाठी आलेलो. 1 दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाला माननीय जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्यापुढे हे उपोषण करतोय. बार्शी इथं 42 एकर जमीन आहे. माझ्या सासऱ्यांची जी कुळात करत होते ते 2004ला सासरे वारल्यानंतर एकट्या मुलाची नोंद लागली 7 बहिणी बाजूला करून, आणि त्याच्यामुळं आम्ही 2010 पासून सातत्यानं तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय यांच्याकडे मागणी करत आहोत की आमच्या नोंदीला आम्ही यापासून वंचित राहिलो, पण कुणीच याचं दखल घेतलं. नंतर उपविभागीय अधिकारी सोलापूर, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, अप्पर मुख्य सचिव आणि मंत्री महोदय यांच्यापर्यंत सारखं आम्ही हेलपाटेखाली 5-6 वर्ष झालं मी याच्यातच आहे. 4-5 वेळा उपोषणाने नोटीस दिल्या, तहसील कार्यालयापुढे उपोषण केलं, माहिती अधिकारात केस घेतली. माहिती अधिकारानं यांना चांगलंच खडसावलेलं आहे. वर्ष झालं यांनी सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांनी की उपविभागीय अधिकाऱ्याच्या जे कोणी गलथानपणा केला आहे, कागदपत्र हरवलेत, आमच्या सासऱ्यांच्या बाजूने जे निकाल लागलेले कुळ कायम करण्याचे ते सुद्धा या प्रांत ऑफिस आणि तहसील ऑफिसमध्ये गायब केलेले आहेत. आणि वारस संचिका, जी की मुख्य वारस संचिका असती वारस नोंद लावण्यासाठी, स्थानिक चौकशी न करता, पंचनामे न करता, अर्जदाराचं ॲफिडेव्हिट न घेता 2004ला तलाट्यानं एक बोगस नोंद लावली. हा मोठा गैरव्यवहार झालेला आहे 42 एकराचा. सतत मागणी केल्यानंतर आदरणीय बावनकुळे साहेब, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, यांनी या प्रकरणी लक्ष घातल्यानंतर माननीय जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून सांगितले की यांच्यावर फार मोठा अन्याय झाला आहे, तुम्ही लक्ष घाला. तातडीने साहेबांनी लक्ष घातल्यानंतर कालच्या जुलैमध्ये तलाट्यावर गुन्हा दाखल झाला. अजून त्याचं चार्जशीट पुढं काय झालं मला सांगता येत नाही, पण गुन्हा दाखल झाला. एवढं काम मात्र परफेक्ट झाले. पण त्याच्यानंतर ज्या 2 कागदपत्र तहसील कार्यालय आणि प्रांत ऑफिसमध्ये हरवले आहेत, तर त्याच्या बाबतीत काहीच बोलायला तयार नाहीत. त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी म्हणून मी बावनकुळे साहेबांना त्यावेळेस लेटर दिलं. गेल्या आठवड्यात सुद्धा लेटर दिलं. त्यांनी रात्री 10-11 वाजता त्यांनी निवेदनावर सह्या करून आऊट केलेले लेटर दिलेले आहेत. आणि बावनकुळे साहेबांचा प्रामाणिक इच्छा आहे शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे. महसूल खात्याचे जे उंबरटे झिजवून जे कंबरडं मोडतं शेतकऱ्याचं, ते प्रामाणिक इच्छा आहे त्यांची. आजपर्यंत माझ्या इतिहासात पहिल्यांदाच, मी 65 वर्ष वय आहे माझं, मी ज्येष्ठ नागरिक आहे, माझ्या पहिल्यांदा इतिहासात बघतो की एवढे कडक, आपण जसं नायक पिक्चरमध्ये अनिल कपूर बघितले 1 दिवसाचे मुख्यमंत्री, पण हे ना 4 वेळा मी भेटलो तरी मला एकदाही विचारलं. रात्री 10-11 वाजता साहेबांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं. म्हणजे त्यांची प्रामाणिक भूमिका आहे की शेतकऱ्याला त्रास होऊ नये. काही महसूल अधिकारी मात्र इतका कानाडोळा करतायत. मी आज सकाळी 10:30 वाजल्यापासून उपोषणाला बसलो. इथं रीतसर नोटीस दिलेली आहे, तरी कलेक्टर ऑफिसचं कुणी नाही आहे. सगळे आनंदात मजेत राहतात. वास्तविक माझं फोन करायचं काही काम नव्हतं, पण दुपारी 1 वाजता मी मुद्दाम लँडलाईनवर फोन केला आणि सांगितले की माझं उपोषण सुरू झालेलं आहे. मी सरळ मार्गातला माणूस आहे, मला कोणालाही त्रास द्यायची इच्छा नाही आहे. राज्य माहिती आयोगाने 1 वर्षापूर्वी सुनावलं कलेक्टर साहेबांना की या उपविभागीय अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली नाही, प्रकरणाची निकाल दिला नाही. त्यांनी घेतलेल्या द्वितीय अपिलाच्या सुनावणीला स्वतः पूर्व परवानगी न घेता गैरहजर राहिले. एवढे ताशेरे ओढलेले असताना जिल्हाधिकारी कार्यालयातून कुठलीही त्याची नोंद घेतली गेली नाही.
याच्यामुळेच मी आज उपोषणाला बसले. तहसील कार्यालयातली व्यथा वेगळीच आहे. तहसील कार्यालय नेहमी सांगता आम्हाला तुम्ही वर आपल्याला फेटाळी तिकडे जावा. वर नाही, आमची जेव्हा तलाट्यावर गुन्हा झाला त्या दिवशी ओळखायला पाहिजे की तलाट्याच्या चुकीमुळे हे झालंय. वरिष्ठांना कळवायचं काम यांचं आहे. यांचे बाकीचे कामं करताना हे वरिष्ठांना सांगतात की नाही की हे काम साहेब आपण मंजूर करायला पाहिजे होतं पण एखाद्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे राहिलंय. तसं आमचं काम नोंदी बरं, आमच्या नोंदी आम्ही बोगस म्हणत नाही. आमचे ॲफिडेविट दिलेले आहेत. आम्ही शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र दिलेले आहेत. माझ्या मिसेसचं मी प्रमाणपत्र दिलं शाळा सोडल्याचं. मुलगी अजून काय असतील तर परवानगी मागा, पण आमची नोंद लावे हीच आमची नम्र विनंती. आम्हाला दुसरं काही नाही. माझ्या वयात मला उपोषणाला बसावं लागतं हे दुर्दैव आहे. एकीकडनं महसूल मंत्री रात्री 10-11 वाजेपर्यंत मिटिंगला घेत आहेत. आलेल्या शेतकऱ्यांची खालनं आलेल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची निवेदनं ऐकत आहेत. त्यांना मार्ग काढायचा प्रयत्न करतात. मात्र सोलापूर जिल्ह्यातले अधिकारी एवढे का झोपी गेलेले हेच मला समजत नाही आणि हे चांगलं नाही आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हे चांगलं नाही आहे. माननीय कलेक्टर साहेबांना आपल्या माध्यमातून एवढीच विनंती आहे, एक तर आमच्या पटकन वारस नोंदी लावा ज्या रीतसर आहेत. नसल तर आमची जी कागदपत्र कायमस्वरूपी गायब केली आहेत त्या तहसील ऑफिस आणि प्रांत ऑफिस यांच्यातल्या जबाबदाऱ्या निश्चित करून यांच्यावर कडक कारवाई करा. नसेल तर नाईलाजानं मला या 7 वर्षानंतर या तहसील कार्यालयाच्या खुर्चीवर, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खुर्चीवर आदरणीय तुकाराम मुंडे साहेब बसून गेलेले म्हणून मी 7 वर्ष शांत आहे. पण आता मला त्यांच्या विरुद्ध सुद्धा विभागीय आयुक्तापुढं एका 15 दिवसात उपोषणाला बसावं लागेल. तेव्हा जिल्हाधिकारी साहेबांना माझी नम्र विनंती आहे, एक तर वारस नोंदी लावाव्यात, नसेल तर या गलथानपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. एवढीच माझी हात जोडून नम्र विनंती आहे. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.